ही आहे कोथिंबीर वडी आणि त्याच्यासोबत ही बघा चटणी येते। मस्त थंडीचे दिवस आणि गरमागरम अशी कांदा भजी तुम्ही पाहू शकता कशी आहे कांदा भजी। नुसता बटाटा वडा घ्यायचा असेल चटणी सोबत तुम्हाला 2 पीस येणार आहे, 40 रुपयेच असतो त्याचा। पण याचं जे वरचं आवरण आहे ना इतकं बढिया असतं ना, आणि आतली भाजी ही बटाटा हो जसं केदार दादांनी सांगितलं की 12 प्रकारच्या भाज्या आहेत। आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक आवडते। आणि जास्त कोणता पदार्थ आवडतो? मला हेच आवडते। त्यालाच ना तरी तुमचं मन भरणार नाही। आणि इथले पदार्थ चाकून बटाटा वडा का आवडतो? सगळे आवडतात। उपासाचे पदार्थ पण सगळे। नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ पाहणार आहोत, म्हणजे टेस्ट करणार आहोत। तर आपण आलो आहोत ठाणे येथील कुटीर उद्योग उपहारगृह येथे आणि तेथील पदार्थांची आज आपण चव चाखणार आहोत। चला माझ्यासोबत। ठाणा स्टेशन पासून चालत 10 ते 15 मिनिटांवर यायचं तुम्हाला। हा जांभळी नाक्याचा परिसर आहे, इथे पुढे पूजा गल्ली आहे ही बघा, आणि इथे हे कुटीर उद्योग उपहारगृह आहे जिथे आज आपण व्हिजिट दिली आहे। इथे तुम्ही पाहू शकता जुन्या पद्धतीची अशी सगळी भांडी ठेवलेली आहेत। जवळून बघा पाहू शकता, एंट्रीलाच तुम्हाला पाहता येतील। आता आपण आतमध्ये जाऊया। सुंदर अशा खणापासूनच्या वस्तू केलेल्या आहेत। तर आपण कुटीर उद्योग उपहारगृहामध्ये आलो आहोत आणि मस्त तुमची इथे भूक लागली असेल आणि महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला चाखायचे असतील तर तुम्हाला असे पारंपरिक पदार्थ इथे पाहता येतील बघा, आणि त्याची टेस्ट पण आपण करूया। इथे तुम्हाला दाखवते ही आहे कोथिंबीर वडी आणि त्याच्यासोबत ही बघा चटणी येते आणि गोड चटणी सुद्धा असते। हे आहे भाजणीचं थालीपीठ। तर आपण सर्वात आधी कोथिंबीर वडी ट्राय करूया। छान छान पदार्थ आलेले समोर, टेस्ट करूया। मी टेस्ट सांगते तुम्हाला कशी आहे। आपण कोथिंबीर वडी ट्राय करूया। गरमागरम अशी कोथिंबीर वडी आहे आणि बघूया कशी आहे टेस्ट। मी तर अनेकदा इथे टेस्ट केलेली आहे कोथिंबीर वडीची, आवडती माझी डिश। आणि हिरवी चटणी दिली आहे खोबऱ्याची। मस्त खुसखुशीत अशी, बेसन चांगल्या क्वालिटीचं आहे बघा। कोथिंबीर कशी आतमध्ये कशी आहे आणि मस्त त्याला असं टेस्ट एकदम वेगळीच येते। क्रिस्पी, बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम म्हणजे मुलायम असं टेक्स्चर आहे। एकदम बढिया। बऱ्याचदा मी खाते इथे येऊन, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते। गोड चटणी पण असते याच्यासोबत, ती पण तुम्ही नक्की इथे आल्यावर ट्राय करा। गरमागरम अशी कोथिंबीर वडी खुसखुशीत अशी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली छान अशा बघा आयताकृती अशा वड्या आहेत आणि ही तुम्हाला 90 रुपयाला प्लेट येणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला गोड चटणी आणि तिखट चटणी दोन्ही येणार आहे। बटाटा वडा महाराष्ट्रीयन मध्ये मुंबईतला बटाटा वडा, सुरुवातीला बटाटा वडाच मुळात मिळायचा, नंतर आपण त्याला पावासोबत खाल्ला जातो। आता बऱ्याच ठिकाणी पावासोबत बटाटा वडा खाल्ला जातो, पण इथे तुम्हाला कुटीर उद्योग उपहारगृहामध्ये नुसता बटाटा वडा आणि ही चटणी मिळणार आहे। ही तिखट अशी चटणी पण जास्त तिखट नाहीये, पण कुरकुरीत असा त्याचा स्वाद येतो। आणि तुम्हाला त्याच्यासोबत उसळ घ्यायची असेल तर उसळ सुद्धा तुम्हाला मिळेल। उसळ सोबत तुम्ही वडा उसळ असं कॉम्बिनेशन करून खाऊ शकता। तुम्हाला मी फक्त बटाटा वडा दाखवते, जवळून बघा आहे ना किती मोठी साईज आहे पाहू शकता। आणि त्याचं हे जे वरचं आवरण आहे ना तुम्हाला
इतर ठिकाणी गेल्यानंतर थोडस थिकनेस असतो त्याचा, पण याचं जे वरचं आवरण आहे ना तो बढिया असतं ना. आणि आतली भाजी, ही बटाट्याची भाजी, ही बघा, याचं जे वरचं आवरण बघा तुम्ही कसं, आणि गरमागरम असं सर्व करतात. तुम्ही जेव्हा इथे ऑर्डर कराल तेव्हाच तुम्हाला पदार्थ असा गरम असा सर्व केला जातो. उत्तम क्वालिटीचा वडा आहे आणि त्याची साईज बघा, आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे, वरती कवर बघा त्याचं कसं आहे, आणि बटाट्याची भाजी एकदम भन्नाट. तुम्ही असं ड्राय मध्ये पण तुम्ही खाऊ शकता किंवा उसळ सोबत आपण ट्राय करूया. बढिया. आता मी नुसता वडा खाल्ला आहे, बऱ्याचदा मी नुसता वडा सुद्धा ट्राय करते. मस्त असा टेस्टी भन्नाट लागतो. त्याची जी मिरचीची वगैरे टेस्ट आहे ना, आलं मिरची वगैरे त्याच्यामध्ये जे यूज केलंय ना भाजीमध्ये, तुम्ही पाहू शकता. आतमध्ये भाजी पण एकदम बढिया बनवली, मस्त एकदम. आणि ही जी उसळ आहे ना त्याच्यासोबत मिळते, त्याच्यामध्ये बघा हे हिरवे वाटाणे आहे, हे पहा. तर आपण याच्यासोबत खाऊन सांगते तुम्हाला टेस्ट काय आहे. तुम्ही वडा उसळ सुद्धा मागू शकता. त्याचा जो सॉफ्टनेस आहे आणि वरचं जे कवर आहे ना बटाटा वड्याचं, अप्रतिम. म्हणजे वड्याचं जे बटाटा वड्याचं कॉम्बिनेशन उसळ सोबत जुने पारंपरिक, आणि तो उसळ आहे ना इतकी टेस्टी आहे ना. थोडीशी उसळ टाकले पण एका बाईट मध्ये तुम्हाला त्याचा स्वाद जाणवेल. म्हणजे आपण घरगुती पद्धतीने तयार केलेलं अशी उसळ आहे, जास्त तिखट नाहीये, ऑइली नाहीये. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग कसा आहे. घरगुती मसाले वापरून इथे खास जातीने लक्ष देऊन हे सगळे पदार्थ केले जातात. मी बटाटा वडा खायचा असेल ठाण्यामध्ये, नक्की विजिट करा. बटाटा वडा भन्नाट आहे, इतरही पदार्थ, प्रत्येक पदार्थ आपल्यामध्ये त्याचा जो स्वाद आहे ना एकदम मस्त आहे. बटाटा वडा तुम्ही उसळ सोबत नक्की ट्राय करा. इथे आल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा याल, मी खात्रीने सांगते. नुसता बटाटा वडा घ्यायचा असेल चटणी सोबत तुम्हाला 2 पीस येणार आहे 40 रुपयांमध्ये, आणि उसळ सोबत घेतल्यानंतर तुम्हाला 75 रुपये आहे. त्याच्यासोबत कांदा दिलेला असतो आणि लिंबू, त्याच्यामुळे चव आणखीन वाढली जाते. कुटुंब उपहारगृहातला मुख्य पारंपरिक पदार्थ भाजणीचं थालीपीठ. तर भाजणीचं थालीपीठ सगळे धान्य वापरून आणि आतमध्ये त्याच्यामध्ये थोडस कांदा वगैरे याच्यामध्ये टाकलेला असतो. मी टेस्ट करून पुन्हा सांगते. मी बऱ्याचदा थालीपीठ सुद्धा ट्राय केलं आहे. त्याच्यासोबत ही हिरवी चटणी येते पातळ, आणि हा ना ठेचा इथला. इथे आल्यानंतर तुम्हाला हा ठेचा खायला मिळेल, पण ठेचा खाल्लात ना खूप तिखट असं आहे स्वादाला. आणि हे पूर्ण तुम्ही 2 पीस थालीपीठचे खाल्ले ना पोटभरीचे होऊन जाणार आहे. नुसती एक डिश तुम्ही खाल्ली तरी तुमचं पोट भरणार आहे. असं भाजणीचं थालीपीठ आहे, मस्त. म्हणजे खुसखुशीत असं थालीपीठ, आणि त्याचा जो स्वाद आहे ना भाजणीचा सगळ्या पदार्थांचा, तो तोंडात घेताच येतो. एकदम बढिया. थालीपीठची एक प्लेट, त्याच्यामध्ये 2 हे थालीपीठ येणार आहे, आणि पोटभरीचे थालीपीठ 90 रुपये आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ठेचा आणि ही चटणी दिली जाणार आहे. अजून इथला टेस्टी असा झटपट होणारा पदार्थ, म्हणजे तुम्हाला खायचंय, थोडीशी भूक आहे आणि मस्त थंडीचे दिवस आहे, आणि गरमागरम अशी कांदा भजी. तुम्ही पाहू शकता कशी आहे कांदा भजी, मस्त अशी खुसखुशीत अशी कांदा भजी इथे मिळते. आणि त्याच्यामध्ये बिलकुलही तुम्हाला ऑइल जाणवणार नाही, म्हणजे तेलकट अशी नाहीये. त्याच्यासोबत ही गोड चटणी दिली आहे, आणि सुकी जी आपण बटाटा वडाभोवती जी सोबत जी चटणी मिळते ना ती आहे, आणि तळलेली हिरवी मिरची आहे. तर ही दोन्ही स्वाद तुम्ही चाखू शकता. कांदा भजीला बिलकुलही तेलकटपणा नाहीये, खुसखुशीत अशी कांदा भजी आहे बघा. पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे, मस्त. सुका चटणी सोबत पण मस्त लागते.
भन्नाट. तर तुम्ही कांदा भजीची प्लेट ही घ्याल तर बघा क्वांटिटी किती आहे, म्हणजे 2 माणसं आरामात खाऊ शकतील. ही 75 म्हणजे 75 रुपयाला ह्याची पूर्ण ही डिश आहे. त्याच्यासोबत मस्त चटणी मिळणार आहे आणि गरमागरम तुम्हाला सर्व केलं जाईल. कुटीरोद्योग उपाहारगृहाचे मालक आहेत केदार जोशी. नमस्कार दादा. नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रावणातले छान छान असे उपवासाचे पदार्थ एक्सप्लोअर केले होते. दादा उंदियो बद्दल आम्हाला सांगा जरा. उंदियो हा ट्रेडिशनल गुजराती डिश आहे, म्हणजे आणि हा सुरती उंदियो आहे. अच्छा. त्याच्यामध्ये सीझनल, आता जी थंडी पडली एकदम छान, तर ज्या सीझनल भाज्या येतात थंडीमध्ये, पापडी म्हणा, वाल म्हणा, आणि अनेक अशी जी रॉ केळी आहेत, ही ट्रेडिशनल रेसिपी आहे. एका महाराजजींनी आमच्या शेफ बरोबर शेअर केलेली आणि तीच आम्ही वापरली आहे. त्याच्यातले मोठी पण आहेत ते मेथी मोठी आहे, तिची मोठी आहे. हा, ते पण आम्ही त्याच रेसिपीने बनवलेत. तुम्ही अवश्य खावी, कारण ही तसं बघितलं ना तर या सीझनला जी 12 वेगवेगळ्या भाज्या आणि याच्यामध्ये किती भाज्यांचा वापर होतो? 1 डझनहून जास्त भाज्या आहेत. बापरे, नक्की ट्राय करा दादा. मग ही डिशची काय किंमत आहे? म्हणजे ही आम्ही 140 रुपीजला ठेवली आहे, 5 पुऱ्या आणि भाजी. बघा, नक्की आवर्जून. आणि हे किती म्हणजे खास काळासाठी असते? तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी हे नक्की असेल, कारण तेव्हा ती थंडी असते आणि ह्या भाज्या तेव्हाच अवेलेबल असतात. म्हणजे हा पदार्थ नक्की ट्राय करा, कारण मी पण टेस्ट केला आहे. खूप छान प्रकारे बनवलं जातं. इथले कुक आहेत ना, ते छान प्रकारे प्रत्येक पदार्थ मस्त जातीने. आणि ही जी मसाले वगैरे दादा तुमच्या आई करतात ना? हो, त्या आमच्या घरगुतीच आम्ही जे आहे ते मोस्टली करतो, आणि काही जे आमचे सप्लायर आहेत ते ठराविक आहेत, त्यांच्याकडून आम्ही वर्षानुवर्ष घेतो. आणि एक विशेष म्हणजे पाव किलोचं पॅकिंग आम्ही ठेवलंय भाजीचं. हा, ते 150 रुपीजला पाव किलो आहे. त्याच्यात ओली हळद पण वापरली जाते आणि ती त्याने जी टेस्ट येते ती अमेझिंग असते. तर आपण टेस्ट पण करणार आहोत. तर ही तुमची कितवी पिढी आहे दादा? ही आमची 3री पिढी आहे जी या व्यवसायात आहे. आमचं मिठाईचं शॉप आणि हे पण उपहारगृह. आणि किती वर्ष तरी झाले आपल्यावर? 1953 पासून आहोत. तर वर्ष झाली म्हणा. झाली. हो, correct. आणि तीच चव राखली आहे. आणि इतकी लोक असतात, खास आवर्जून येत असतात. तुम्ही पाहिलं मागे, आणि इतकी गर्दी असते ना. आपण आता गर्दीची वेळ नाही तेव्हा थोडंसं शूट करतोय, पण प्रचंड गर्दी असते सकाळी. आणि मसाला दूध पण फेमस आहे ना. हो हो मॅडम. खास पद्धतीने केलं जाणारं मसाला दूध आहे, ते पण तुम्ही इथे आल्यावर नक्की ट्राय करा. खूप धन्यवाद दादा. असंच तुमचं पुढे कार्य चालू राहू द्या, आम्हाला टेस्ट मिळत जाऊ द्या, अजून पण काय काय नवीन मेनू येऊ देत. नक्की. आम्ही प्रयत्न आमचा नेहमी चालूच असतो, आणि नवीन नवीन जे पदार्थ आहेत ते आम्हाला ग्राहकांना द्यावेसे वाटतात, आणि आम्ही काही ना काहीतरी बदल मेनू मध्ये आणत असतो नेहमी. तुम्ही नक्की या, आणि तुमचे फॉलोअर्स पण नक्की आम्हाला भेट द्या. आम्हाला तुमची सेवा करायला खूप आवडेल. धन्यवाद. खास मेनू जो तुम्हाला हिवाळ्यामध्ये मिळणार आहे, उंदियो, जसं केदार दादांनी सांगितलं की 12 प्रकारच्या भाज्या आहेत, ते आपण टेस्ट करूया. गेल्या वर्षी मी ही ट्राय केली होती. गरमागरम अशा पुऱ्या आहेत बघा, कशा फुललेल्या पुऱ्या आहेत, ते आपण ट्राय करूया. तुम्हाला नुसता उंदियो हवा तर नुसता उंदियो सुद्धा मिळणार आहे. एक नंबर. त्याची भाजी बघा, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या एका बाईट मध्येच मला त्याची चव कळली. रताळा आहे, केळी आहेत, ही वालपापडी आहे. 12 भाज्यांचं चव याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. आणि हे मेथीचे मुटके आहेत ना, त्याच्यासोबत खायचे. एक नंबर चव आहे. तो स्वाद असा उंदियोचा ना, असं वाटतं पुन्हा पुन्हा खावी घेऊन. उंदियो नक्की ट्राय करा इथे आल्यानंतर, कारण हा हिवाळ्यातच तुम्हाला मिळणार आहे. नुसता तरी घ्या, घरी नेलात तर तुम्हाला हे पाव किलोचं पॅकेजिंग आहे 130 रुपयाला. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? दीपक. आणि काय तुम्ही ऑर्डर केले? भजी खाल्लोय, थालीपीठ खाल्लं, आणि काय कांदा भजी खाल्ली. आणि 30 वर्ष झाली इकडे येतो. चव 30 वर्षापासून काही नाही, काही तुम्ही खाऊ शकता. सगळे आयटम चांगले दिसते. आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचं आपलं एक, आणि ह्या एरियात पुढेच नाही असं मिळत आपल्याला, असं आपल्याला मिळत आहे मार्केट एरियामध्ये.
बरोबर छान आहे. तुम्ही सेन एकदा प्रयत्न करून बघा. 50 वर्ष झाले इथे येतो आम्ही. 50 वर्षापासून. येस, 50 वर्षापासून. पण 34 34 आहे. एवढ्या वर्षापासून आहे पण 34 आहे. चवीमध्ये फरक नाही. प्रतिम आहे. प्रत्येक पदार्थाची चव चांगली आहे. पदार्थाची चव चांगली. मग तुम्हाला जास्त कोणता पदार्थ आवडतो? सगळे आवडतात. असं नाही व्हेज मध्ये उपासाचे पदार्थ पण सगळे चांगले. पियुष खूप चांगले. पियुष पण सुंदर आहे. मला पण पियुष आवडतं. तर खूप खूप धन्यवाद दोघांचे दादा. काय मागवलं ताई? मी चहाच घेतलाय. चहा. तिने उपवासाची थाळी आवडते. आणि जास्त कोणता पदार्थ आवडतो? मला हेच आवडते. उपवासाचे पदार्थ ना, कारण असे स्पेशली मिळत नाही ना कुठे. पुरी भाजी घेतली उपवासाची. थँक्यू. अगदी टेस्टी असं फूड चाखलंय मी, आणि मी बऱ्याचदा चाखलंय म्हणून तुम्हाला सांगते. बरीच लोक इथे बरेच वर्ष त्यांच्या पिढ्यानपिढ्या येत आहेत खायला. मुलांची मुलं येऊन खात आहेत, कारण जुनी लोक सांगतात की इथे अशा पद्धतीचं पारंपरिक पदार्थ मिळतात आणि वाजवी असे दर गरमागरम तुम्हाला सर्व केले जातात. हायजीन पद्धतीने इथे तुम्हाला खास पद्धतीने इथे सर्व केले जातं. तर सगळ्यात तुम्ही मसाला दूध तरी ट्राय करा किंवा पियुष ट्राय करा. पियुषचं हे ग्लास आहे 55 रुपयाचं. आपण पियुष पण पिऊया. सगळे पदार्थ मी टेस्ट केले, खाल्लेत. मस्त. एक काय 2 ग्लास प्यायलात ना तरी तुमचं मन भरणार नाही. तर 75 वर्ष जुनं असं हे उपहारगृह आहे, आणि तुम्ही कधी ठाण्याला आला जांभळी नाक्याला शॉपिंग करता करता भूक लागली तर नक्की हे छोटे छोटे पदार्थ ट्राय करायला. पारंपरिक असे इतरही पदार्थ तुम्हाला मिळतात, जसं पावभाजी आहे, मिसळ पाव आहे, बरेच पदार्थ आहे. पण हे पारंपरिक पदार्थ मी तुमच्याशी शेअर केले, कारण मी अनेकदा इथे सांगते, कारण इथे माझं शॉप आहे, मी येत असते नाश्ता. कधी आम्हाला टिफिन नाही आणलं तर आम्ही इथे चव चाखायला का आम्हाला आवडतंच. इथेच आम्ही आवर्जून येतो. निदान मसाला दूध तरी प्यायला नक्कीच येत असतो. तर आपला हातचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.